नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी आपण प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशन सोबत यूट्यूबवरचे सेशन तुम्हाला मोफत आहेत. प्ले स्टोअर वरती आपलं ऍप्लिकेशन आहे केसागर करिअर अकॅडमी. रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत. बॅचेसचा नक्की फायदा घ्या. सायन्स सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. सायन्ससाठी बेस्ट बुक्स तुम्हाला इथे मी सांगते. लुसेंटचं पुस्तक मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. राज्यसेवा 2022 ला 23 पैकी 23 प्रश्न या पुस्तकामधून होते. प्रॅक्टिससाठी तुम्हाला केसागर ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स मिळून जाईल. टेक्नॉलॉजीसाठी प्रमोद जोगळेकर सरांचं पुस्तक बेस्ट आहे. आणि तुम्ही अजून एक पुस्तक वापरू शकता, नवनाथ जाधव सरांचं पुस्तक बेस्ट बुक आहे. राज्यसेवेचे खूप सारे क्वेश्चन तुमचे या पुस्तकामधून कव्हर होतात. आणि प्रॅक्टिससाठी जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असतील तर कविता भालेराव मॅडमचं पुस्तक बेस्ट आहे. ठीक आहे, तर यांच्यापैकी कोणतीही पुस्तकं तुम्ही वापरा, डेफिनेटली तुम्हाला सायन्सला फायदाच होईल. जिथं आपल्याला एनसीईआरटीला लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा हे रेफरन्स बुक तुम्हाला नक्कीच मदत करतात. ठीक आहे, ओके. तर याच पुस्तकामधून कंटेंट आपण एकत्र करून आजचं सेशन कंडक्ट करतोय. उत्सर्जन संस्था किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम, ज्याच्यावरती आयोग नेहमी क्वेश्चन विचारतो, क्वेश्चन पेपर काढून बघा. तर उत्सर्जन म्हणजे काय किंवा एक्सक्रीशन म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा जे काही पाणी असतं, बरोबर, एक्स्ट्रा पाणी असेल, अतिरिक्त पाणी असेल किंवा नको असलेले पदार्थ असतील, बरोबर, किंवा काय म्हणू शकतो आपण घातक पदार्थ. ओके, कसले पदार्थ? घातक पदार्थ. मग हे नको असलेलं पाणी, घातक पदार्थ बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? उत्सर्जन असं म्हणतो. ठीक आहे, मग हे उत्सर्जन सगळ्या सजीवांमध्ये घडून येतं, सर्व सजीवांमध्ये घडून येतं. ठीक आहे, सगळ्या सजीवांमध्ये घडून येतं, लक्षात घ्या. मग सगळ्या सजीवां म्हणजे एकपेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशीच्या पृष्ठभागापासून थेट विसर्जित होतं. ठीक आहे, ओके. मग बहुपेशीय सजीवांमध्ये काय होतं? लक्षात घ्या, बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची जी प्रक्रिया ती कशी असते? कॉम्प्लिकेटेड असते, गुंतागुंतीची असते, बरोबर. आता जर तुम्ही वनस्पतींचं एक्झाम्पल घेतलं तर वनस्पती काय करतात? पानं जे असतात ना, पानं, त्या पानांवरती जे छिद्र असतात ना, पर्णरंध्रे म्हणतात त्याला, तर त्याच्यातून काय करतात? नको असलेले वायू बाहेर टाकतात, बरोबर. मग वनस्पतीमध्ये टाकाऊ आणि विषारी पदार्थ कुठं साठवले जातात? पानांमध्ये साठवले जातात, बरोबर. आणि ती पानं काय होतात? नंतर गळून पडतात. ओके, अशा प्रकारे वनस्पतीची पाने काय करतात? प्रकाश संश्लेषणासोबत उत्सर्जनाचं पण काम करतात. ठीक आहे, तर हे आता इथं प्रकाश संश्लेषणाचा मुद्दा मी का सांगितला? कारण आपण काय बघतोय? आपण इथं उत्सर्जनाचा मुद्दा बघतोय. मग जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की वनस्पती कशा प्रकारे उत्सर्जन करतात, ठीक आहे, जर आपल्याला क्वेश्चन मध्ये असा मुद्दा आला की वनस्पती कशा प्रकारे उत्सर्जन करतात, तर तिथं आपल्याला हे माहित असलं पाहिजे. ओके, क्लिअर. बघा, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला अमोनिया उत्सर्जित, त्याला अमोनोटॅलिक असं म्हटलं जातं किंवा युरोटॅलिक आहे, तर हा एनसीईआरटीचा पार्ट आहे, हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, युरिकोटॅलिक असेल, अमोनोटॅलिक असेल आणि युरिओटॅलिक असेल, तर याच्यामधला डिफरन्स पण तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, प्रॉन असते किंवा कॉकरोच असतील, त्यांच्यामध्ये उत्सर्जनासाठी काय असतं, किंवा मॅल्पिगी नलिका असतात का, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आणि जे नायट्रोजन वेस्ट असतं ना, त्याच्यावरती तर आयोगाने पूर्वी पण क्वेश्चन विचारलेले आहेत. तर जिथं आयोगाचा जास्त भर आहे ना, तो पार्ट आपण कव्हर केला पाहिजे, लक्षात घ्या. आता आपलं मानवी शरीर आहे, तर आपल्या मानवी शरीरातील थोडंसं आपण फंक्शन बघायच्या अगोदर एक्स्ट्रा पार्ट आपण डिस्कस करूया की आपल्या मानवी शरीरामध्ये जे उत्सर्जक पदार्थ असतात ना, तर त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर कर्बोदके, प्राण्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर कर्बोदके व मेद, ठीक आहे, यांच्या अपचयाद्वारे काय होतं? कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 आणि H2O तयार होते. ठीक आहे, मग या पदार्थाच्या निचऱ्यासाठी स्वतंत्र क्रियेची किंवा शरीर संस्थेची गरज भासते का? याच्यासाठी स्वतंत्र क्रियेची किंवा शरीर संस्थेची गरज भासते का? नाही, बरोबर. पण प्रथिनांच्या अपचयाद्वारे बनलेले जे नत्रयुक्त पदार्थ असतात, व्यवस्थित ऐका, जे नत्रयुक्त विषारी पदार्थ असतात, ठीक आहे,
ते मात्र तात्काळ बाहेर फेकण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काय असतं माहिती का, त्याच्यासाठी खास इंद्रिय असतात. मग या नत्रयुक्त पदार्थांच्या विघटनामुळे काय होतं, विषारी अमोनिया वायू तयार होतो. लक्षात घ्या बरं का. तर इथं काय होतं, विषारी अमोनिया वायू तयार होतो आणि या अमोनियाचं जे उत्सर्जन आहे हे सजीवांची जाती आहे आणि सजीवांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीनं घडून आलेलं काय असतं, अनुकूल याच्यानुसार ठरत असतं. ठीक आहे. म्हणजे काही प्राणी काय करतात, सरळ अमोनिया वायूच उत्सर्जित करतात. लक्षात घ्या. याला काय म्हटलं जातं, अमोनिया त्यागी, जसं मी तुम्हाला आता इंग्लिशमध्ये सांगितलं. बरोबर. मग सगळ्या सजीवांमध्ये किंवा इतर सजीवांमध्ये अमोनियाचं रूपांतर कमी घातक असं युरिया अथवा युरिक आम्लात होते आणि ते उत्सर्जित केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, युरिओत्यागी म्हटलं जातं. बरोबर. युरिकोटॅलिक, जसं मी तुम्हाला सांगितलं. मग आता इथं तुम्हाला क्वेश्चन काय येतो, म्हणजे सेंटेन्स असतं, बहुतांशी जलचर प्राणी अमोनिया त्यागी आहेत. प्राण्यांमध्ये अमोनिया हा वायू स्वरूपातच शरीराबाहेर टाकला जातो कारण त्यांना अमोनिया विरघळण्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असतं. बरोबर. मग भूचर अमोनिया त्यागी असतील का, नाही, युरिओ त्यागी असतील. या प्राण्यांमध्ये काय असतं, पाणी मर्यादित असतं. ओके. मग मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यानं अमोनियाचं रूपांतर युरिया युरिक आम्ल यांच्यामध्ये करण्याची जी प्रक्रिया विकसित झालेली आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. मग सस्तन प्राणी असतील किंवा उभयचर प्राणी असतील, समुद्री मासे आहेत, मूत्राच्या स्वरूपामध्ये काय करतात, युरियाचं उत्सर्जन करतात. ठीक आहे. पक्षी, कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांद्वारे मात्र युरिक आम्ल उत्सर्जित केलं जातं. इथूनच तुमचे 100% क्वेश्चन बनतात. याच्या पलीकडे आयोग जास्त काही अवघड विचारत नाही. हा सगळा एनसीईआरटीचा भाग आहे जो तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे. ओके. चला, तर हे झालं थोडंसं कंटेंट, एक्स्ट्रा कंटेंट. तर बघा, फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे. द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम फंक्शन्स टू रिमूव्ह वेस्ट फ्रॉम ह्युमन बॉडी. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस ॲनिमल्स गेट रीड ऑफ नायट्रोजनस वेस्ट. हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ मेटाबॉलिझम इन्क्लुडिंग अमोनिया, युरिया अँड युरिक ऍसिड. ठीक आहे. ओके. ऑल्दो एक्सक्रिटरी सिस्टीम आर डायव्हर्स, नियरली ऑल प्रोड्यूस युरिन in a process that involves several steps. आता युरिन उत्सर्जित करतात इथपर्यंत आपण बघितलं. बरोबर. किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये युरिक आम्ल वगैरे इथपर्यंत आपण सगळं बघितलं. आता हे जे उत्सर्जन आहे ना, त्याच्या स्टेप आहेत बघा. ऑर्गन्स आपल्याला बघायचे, ऑर्गन्स ऑफ द एक्सक्रिटरी सिस्टीम. तर ऑर्गन्स मध्ये जर तुम्ही बघितलं, किडनीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, युरेथ्रास आहेत, युरिनरी ब्लॅडर आहे आणि युरेथ्रा आहे. ओके, क्लिअर. तर इथपर्यंत तुम्हाला हे सगळं माहित असलं पाहिजे. आता सेपरेटली किडनीचा अभ्यास न करता तुम्ही जेव्हा एक्सक्रिटरी सिस्टीम अभ्यासताना तेव्हाच तुमचा इथे किडनीचा अभ्यास होऊन जातो. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही आणि विद्यार्थी काय करतात, वेगवेगळा अभ्यास इथं करून घेतात. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपल्याला इथं दिलेलं आहे बघा, फंक्शन्स ऑफ द एक्सक्रिटरी सिस्टीम. याच्यावरतीच आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. फिल्ट्रेशन, रिॲब्सॉर्प्शन, सिक्रिशन आणि एक्सक्रिशन. जर तुम्हाला माहित असेल, पेपर तुम्ही काढून बघितले असतील, तर फिल्ट्रेशन, रिॲब्सॉर्प्शन, सिक्रिशन आणि एक्सक्रिशन याच्यावरती आयोगाने विचारला होता क्वेश्चन. पण तुम्हाला हे सगळं एक्सप्लेनेशन नव्हतं विचारलं, जस्ट याचा क्रम विचारला होता. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स आपल्याला माहित पाहिजे. तर फिल्ट्रेशन मध्ये काय होतं बघा, द एक्सक्रिटरी ट्यूब्यूल कलेक्ट्स फिल्ट्रेट फ्रॉम द ब्लड, वॉटर अँड सोल्युट्स आर फोर्स्ड बाय ब्लड प्रेशर अक्रॉस द सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन्स ऑफ अ क्लस्टर ऑफ कॅपिलरीज अँड इनटू द एक्सक्रिटरी ट्यूब्यूल्स. आता हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये इतकं जास्त डिटेल मध्ये विचारत नाही. ठीक आहे. रिॲब्सॉर्प्शन मध्ये काय होतं, इथं फिल्ट्रेट होतंय. बरोबर. इथे काय होतंय, द ट्रान्सपोर्ट इपिथेलियम reclaims valuable substances from the filtrate and returns them. Okay, clear. Secretion मध्ये जर तुम्ही बघितलं तर other substances are extracted from body fluids and added to the contents of the excretory tube. आणि excretion मध्ये इथं तुम्हाला the filtrate leaves the system and the body. Okay, clear. तर याच्या पलीकडे काय विचारेल का आयोग, नाही विचारणार. सोपं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. ओके. तर फंक्शन जर तुम्हाला विचारले तर फंक्शन तुम्हाला व्यवस्थित सांगता आले पाहिजेत.
आपल्याला आता इथं टिक मार्क करायचं असतं, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहील तरी मोर दॅन सफिशियंट आहे. स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर अँड कॅपिलरी नेटवर्क दॅट असिस्ट इन द एक्सक्रिटरी प्रोसेस. द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम इन्क्लूड्स, बघा किडनी फंक्शनल युनिट आहे, याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. द किडनी अँड इट्स फंक्शनल युनिट द नेफ्रॉन, म्हणजे ऑलरेडी याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. आता इथं जर आपण बघितलं, द एक्सक्रिटरी ऍक्टिव्हिटी ऑफ द किडनी इज चेंज्ड बाय स्पेशलाइज्ड हार्मोन्स दॅट रेग्युलेट द अमाऊंट ऑफ ऍब्सॉर्प्शन विदिन द नेफ्रॉन. ठीक आहे, नेफ्रॉन वरती क्वेश्चन विचारलेला आहे, नेहमी लक्षात ठेवा. आता इथं आपल्याला अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, बघा आपल्याला इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, एकच मिनिट थांबा. चला, ओके. तर बघा युरिक आम्ल जे असतं ना, युरिक आम्ल पाण्यामध्ये विद्राव्य नसतं, बरोबर. मग ते काय होतं, विष्टेच्या स्वरूपामध्ये शरीरातून बाहेर टाकलं जातं. युरिक आम्लाच्या स्वरूपातील उत्सर्जन पाण्याचे प्रमाण कायम राखण्यासाठी काय करतं, मदत करतं. ओके, म्हणजे सजीव जी अंडी घालतात त्यांचे कवच जवळजवळ अपारी असतं, बरोबर. अंड्यामध्ये चयापचय क्रिया चालू असते, मग त्याच्यापासून निर्माण झालेले नत्रयुक्त पदार्थ स्थायू स्वरूपातील युरिक आम्लाच्या स्वरूपामध्ये अंड्यामध्ये सुरक्षितपणे साठवले जाऊ शकतात. आणि हे पदार्थ जर युरिया किंवा अमोनियाच्या स्वरूपात जर अंड्यात राहिले तर काय होईल, विषबाधा होईल. आपण अंडी खाऊ शकतो का, नाही खाऊ शकत, बरोबर. मग सस्तन प्राण्यांमध्ये मातेच्या गर्भात निर्माण झालेल्या युरिया मातेच्या उत्सर्जन संस्थेद्वारे काय केला जातो, बाहेर टाकला जातो. ओके, मग मानवी शरीरामध्ये हे अपशिष्ट बाहेर टाकण्याचं काम जे आहे ना, ते फुफ्फुसे, मूत्रपिंड, त्वचा यांच्याद्वारे होते. लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे पदार्थ मानवी शरीरातून श्वसन क्रियेद्वारे बाहेर टाकले जातात. ठीक आहे, सामान्यांमध्ये प्रौढ व्यक्तीमध्ये प्रति मिनिटाला किती ग्रॅम कार्बन डायऑक्साईड असे पण क्वेश्चन विचारले, 200 ग्रॅम बाहेर पडतो, बरोबर. किती मूत्र, 1.5 लिटर मूत्र. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये प्रामुख्याने पाणी, मिठासारखे क्षार वगैरे असतात. प्रथिनांपासून निर्माण झालेला युरियाचा समावेश असतो. काही वेळेला सोडियम फॉस्फेट, सोडियम बायकार्बोनेट हे क्षार सुद्धा मूत्रातून बाहेर पडतात. लक्षात घ्या, क्लिअर. तर इथंपर्यंत आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे किडनी म्हणजे काय. तर किडनीवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत का, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, ओके. बघा, लोकेटेड बोथ साइड्स ऑफ द स्पाइन. सगळ्यात आधी तर हेच महत्वाचं आहे की दोन्ही साइडला लोकेटेड आहेत का हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, दोन्ही साइडला लोकेटेड आहे का. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बिटवीन थोरॅसिक अँड लुंबार वर्टिब्री. तर हे कुठं त्याचं लोकेशन आहे हे आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. म्हणजे किडनी जर बघितलं तर मानवी शरीरामधला एक महत्वपूर्ण अवयव आहे. तुम्ही काय करू शकता, याची तुलना ना सुपर कम्प्युटरशी करू शकता. कारण किडनीची जी रचना आहे ना, किडनीची रचना खूप अनोखी आहे. तिचं जे कार्य आहे अतिशय गुंतागुंतीचं कार्य आहे. आणि किडनी शरीरातलं रक्त जे आहे ना, तर ते रक्त साफ करते आणि मूत्राची निर्मिती करते. शरीरातून मूत्र बाहेर टाकण्याचं कार्य युरेटर करतं, ज्याला आपण मूत्रवाहिनी म्हणतो. युरिनरी ब्लॅडर आणि मूत्रनलिका, म्हणजे बाहेर टाकण्याचं कार्य कोण कोण करतं, युरेटर, युरिनरी ब्लॅडर आणि मूत्रनलिका, ज्याला आपण युरेथ्रा असं म्हणतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. मग दोन्ही स्त्री पुरुष दोघांमध्ये 2 किडन्या असतात. पोटाच्या आत किंवा मागील बाजूच्या, कमरेच्या हाडाच्या दोन्ही बाजूंना, पाठीच्या भागामध्ये, छातीच्या फासळ्यांच्या मागे त्या सुरक्षित असतात. ठीक आहे, कसा असतो, काजू सारखा असतो. तुम्ही जर याचा आकार बघितला ना तर हा काजू सारखा दिसतो. मग मोठ्या व्यक्तींमध्ये किडनीचा आकार कसा असतो, 10 सेंटीमीटर लांब, 5 सेंटीमीटर रुंद, 4 सेंटीमीटर जाड. विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन. वजन किती असतं, 150 ते 170 ग्रॅम. मग या किडनीमध्ये तयार झालेलं जे मूत्र आहे ते मूत्राशयापर्यंत पोहोचविणाऱ्या नलिकेला आपण काय म्हणतो, मूत्रवाहिनी म्हणतो, बरोबर.
ओके, म्हणजे युरेटर, इंग्लिशमध्ये युरेटर. ठीक आहे, ही नलिका किती असते? 25 सेंटीमीटरची असते. ओके, आणि विशिष्ट प्रकारच्या लवचिक मांसपेशीची बनलेली असते. मग मूत्राशय पोटाच्या खालच्या बाजूला समोरच्या दिशेला असलेली काय असते? स्नायूची एक पिशवी असते. लक्षात ठेवा बरं का, मी तुम्हाला पूर्ण मराठीमध्ये सांगते हे सगळं, ज्याच्यामध्ये मूत्र जमा होतं. मग जेव्हा मूत्राशयामध्ये 300 ते 400 मिलीमीटर मूत्र जमा होते, तेव्हा व्यक्तीला काय म्हणतात त्याला, मूत्र विसर्जनाची भावना होते. ठीक आहे, आणि मग मूत्र शरीराबाहेर टाकले जाते. ओके, स्त्री आणि पुरुषांमधली किडनीची रचना, स्थान सगळं एकसारखं असतं, याच्यामध्ये काहीही डिफरन्स नसतो. लक्षात घ्या. किडनीचं कार्य बघा, प्रत्येक व्यक्ती घेत असलेला जो आहार आहे त्या आहाराच्या प्रकारात आणि त्याच्या प्रमाणात चेंज होतो की नाही? दररोज चेंज होतो. आपण थोडीच एक भाजी रोज खातो, बरोबर? मग ह्या आहारामध्ये जी विविधता आहे ना, त्याच्यामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण असेल, आम्ल असेल, क्षार असेल, याच्यामध्ये काय होतं? सातत्याने चेंज होत राहतो, बरोबर? मग शरीरामध्ये पाणी, आम्ल, क्षार, अन्य रसायने, शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांचं संतुलन जर बिघडलं किंवा त्यात वाढ झाली तर ते जीवघेणं ठरू शकतं, बरोबर? म्हणजे आपण जेव्हा आपल्या आहाराचं पचन होत असतं तेव्हा अनावश्यक पदार्थ शरीरामध्ये जे तयार होतात ते बाहेर पडले पाहिजेत. नाही बाहेर पडले तर त्रास होऊ शकतो ना आपल्याला, बरोबर? मग किडनी शरीरातील आवश्यक द्रव्य आणि इतर पदार्थांना मूत्राच्या रूपात बाजूला करते, रक्ताचं शुद्धीकरण करते आणि शरीरात क्षार आणि आम्लाचं बॅलन्स करते. लक्षात ठेवा बरं का, क्षार व आम्लाचं संतुलन कोण करते? किडनी करते. ठीक आहे, किडनीचं मुख्य कार्य काय आहे? किडनीचं मुख्य कार्य आहे ब्लड फिल्ट्रेट करणं, बरोबर? रक्त शुद्ध करणं. कायम कार्यरत राहते किडनी आणि शरीरात निर्माण होणाऱ्या अनावश्यक विषारी पदार्थांना काय करते? बाहेर टाकते. शरीरातील पाण्याचं सुद्धा बॅलन्स किडनी करते. लक्षात घ्या, आवश्यक त्या पाण्याची मात्रा कायम ठेवते शरीरामध्ये. अधिक जमा झालेलं पाणी काय करते? मूत्राद्वारे बाहेर टाकलं जातं. मग आम्ल आणि क्षारांचं संतुलन, तुम्हाला हे पॉइंट विचारले जाऊ शकतात. आता हे इंग्लिशमध्ये सगळं दिलंय, ते तर तुम्हाला नोट्स मध्ये मिळूनच जाईल, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता, पण मराठी एक्सप्लेनेशन समजून घ्या. तर किडनी शरीरामध्ये जर आपण बघितले तर सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, बायकार्बोनेट सगळ्याचं कार्य प्रमाण जे आहे ना ते योग्य ठेवण्याचं कार्य करते. मग हे सगळे पदार्थ शरीरात आम्ल तसेच क्षारांच्या प्रमाणासाठी जबाबदार असतात का? असतात. लक्षात घ्या. आणि काय होतं, जर सोडियमचं प्रमाण वाढलं, असे क्वेश्चन येतात बघा, सोडियमचं प्रमाण वाढलं किंवा कमी झालं तर काय होतं? हृदय आणि स्नायूंच्या हालचालीवर गंभीर परिणाम होतो. ठीक आहे, हृदय आणि स्नायूंच्या हालचालीवरती काय होतं? गंभीर परिणाम होतो. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याचं काम किडनी करते, बरोबर? किडनी अनेक हार्मोन्स निर्मित करते, जसं की एंजिओटेन्सिन, नाव लक्षात ठेवा, एंजिओटेन्सिन्स, एल्डोस्टेरॉन, प्रोस्टाग्लॅंडिन, 3 हार्मोन्स आहे जे किडनी सिक्रेट करते. तुम्हाला कुठे मिळणार नाही, काय म्हणतात त्याला, सॉरी, कंटेंट. ठीक आहे, ओके. तर ह्या क्षारांचं हे काय करतात, हे हार्मोन्स काय करतात माहिती का? किडनीच्या मदतीनं शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते थोडंसं व्यवस्थित ठेवतात, आम्ल आणि क्षारांचं संतुलन कायम ठेवतात आणि आपल्या शरीरामध्ये जे ब्लड प्रेशर आहे ना तो योग्य राखला जातो. ठीक आहे, रक्तकणांच्या निर्मितीमध्ये सहाय्य. आरबीसी आपण ब्लड टॉपिक बघितला की नाही, मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की रक्तात असलेले आरबीसी, ज्याला आपण लाल रक्तपेशी म्हणतो, बरोबर? तर लाल रक्तकणांचे उत्पादन एरिथ्रोपोएटिन, याच्यावरती क्वेश्चन आलाय का मला सांगा? एरिथ्रोपोएटिन, ठीक आहे, याच्या मदतीने कुठं होतं? बोन मॅरो मध्ये होतं. बोन मॅरो मी सांगितलं होतं पण एरिथ्रोपोएटिन मी सांगितलं नव्हतं. तर एरिथ्रोपोएटिन कुठं तयार होतं? एरिथ्रोपोएटिन किडनी मध्येच तयार होतं. लक्षात घ्या, किडनीची कार्यक्षमता कमी होण्याने वा किडनी निकामी होण्याने या पदार्थाची निर्मिती कमी होते किंवा पूर्णपणे बंद पण होते. याच्यामुळे काय होतं? याच्यामुळं लाल रक्ताची निर्मिती कमी होते आणि ॲनिमिया, रक्ताची कमतरता, हा रोग होतो. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. तर हे आपल्याला इथं माहित असलं पाहिजे. मूत्र निर्मितीची प्रक्रिया काय आहे? किडनीमध्ये प्रत्येक मिनिटाला 1200 मिली आणि प्रत्येक दिवसात 1700 लिटर रक्त पोचतं. लक्षात घ्या. ग्लोमेरुल्स प्रत्येक मिनिटात 125 मिलीलिटर आणि पूर्ण दिवसात 180 लिटर मूत्र निर्मिती करते. ट्युबिल्स द्वारा काय होतं? 99%
द्रव्याचं पुन्हा शोषण होतं. जे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगितलं ते मी तुम्हाला मराठीत सांगते. शिल्लक राहिलेल्या 1 ते 2 लिटर मूत्रामध्ये शरीरात उत्सर्जित झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. मजबूत हाडे, लक्षात घ्या, मजबूत हाडे. किडनी शरीरामध्ये सक्रिय असलेलं व्हिटॅमिन डी जे आहे ना, हे निर्माण करण्यात मदत करते. हे जीवनसत्व शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं योग्य प्रमाण राखण्यात आणि दात आणि हाडांच्या वाढीसाठी महत्वपूर्ण आहे. मग किडनीमध्ये रक्ताच्या शुद्धीकरणानंतर आपलं मूत्र तयार कसं होतं, तर किडनी काय करते, शरीराला आवश्यक असलेले पदार्थ शरीरात ठेवते, अनावश्यक असलेले पदार्थ बाहेर टाकते. आगळी वेगळी प्रक्रिया आहे. तर आता इथं आपल्याला थोडंसं किडनीची सुरक्षा कशी घ्यावी लागेल वगैरे असे क्वेश्चन तर येणार नाहीत, लक्षात घ्या. पण आपल्याला माहित आहे, आपल्याला माहित करून घ्यावं लागेल की शरीरातल्या दोन्ही किडन्या ज्या असतात ना, इथं तुम्हाला इमेजमध्ये दोन्ही किडन्या दिसत आहेत. तर इथं बरं, फ्लो ऑफ युरिन थोडंसं आधी मी डिस्कस करते, मग आपण पुढचं डिस्कस करूया. तुम्हाला युरिन बनण्यापासून एक्सक्रिशन पर्यंतचा जो पार्ट आहे, म्हणजे हा पार्ट कुठला, फिल्ट्रेशन, रिॲब्सॉर्प्शन, सिक्रेशन आणि एक्सक्रिशन हा विचारलाय. आता मे बी तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, ग्लोमेरुल्स, रेनल ट्युब्युल्स, रेनल पेल्विस, रेनल आणि युरेटर्स इथपर्यंत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेफ्रॉन वरती तर फ्लो ऑफ युरिन लक्षात ठेवा, याच सिक्वेन्सनं तुम्हाला फ्लो ऑफ युरिन दाखवावा लागेल. नेफ्रॉन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, नेफ्रॉन हे युनिट आहे. किडनी फिल्टर अबाउट, हे मी तुम्हाला सांगितले 1700 लिटर, ठीक आहे, ॲव्हरेज ॲडल्ट मध्ये. आता इथे तुम्हाला किडनी बद्दल, किडनीचे जे पार्ट आहेत ना, किडनीची रचना आणि कार्य आता आपण बघतोय. याच्यामध्ये तुम्हाला कॉर्टेक्स म्हणजे काय, किंवा किडनीचं जे आउटर प्रोटेक्टिव्ह पोर्शन आहे त्याला कॉर्टेक्स म्हटलं जातं. मेडुला म्हणजे काय, इनर सॉफ्ट पोर्शन. तर आउटर पोर्शन कोणता आहे, इनर पोर्शन कोणता आहे, लक्षात ठेवा. इथे तुम्हाला कॉर्टेक्स दिसत आहे, आउटर प्रोटेक्टिव्ह पोर्शन. मेडुला तुम्हाला दिसत आहे, हे जे आतल्या साईडची अशी डिझाईन आहे ना, ही आहे मेडुला. सॉफ्ट पोर्शन आहे हा. हिलियम, a depression located in the middle of the concave side of the kidney where blood vessel, nerves and the ureters enter and exit the kidney. इथे तुम्हाला हिलियम दिसत आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर इथे तुम्हाला कोर्टेक्स काय आहे बघा, द कोर्टेक्स इज वेअर द ब्लड इज फिल्टर्ड. किडनीच्या कोणत्या पोर्शन मध्ये ब्लड फिल्ट्रेट होतं, तर कोर्टेक्स मध्ये, ठीक आहे. द मेड्युला कंटेन्स द कलेक्टिंग डक्ट्स विच कॅरी फिल्ट्रेट, म्हणजे फिल्टर्ड सबस्टन्सेस म्हणा, टू द पेल्विस. तर मेडुलाचं पण कार्य लक्षात ठेवा. द पेल्विस इज अ हॉलो कॅव्हिटी वेअर युरिन अॅक्युमुलेट्स अँड ड्रेन्स इनटू द युरेटर. तर किडनीचे जे पार्ट्स आहेत, कोर्टेक्स, मेडुला आणि हिलियम, याच्यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. व्यवस्थित हे लक्षात ठेवा, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आपण नेफ्रॉन बद्दल बघूया. तर फंक्शनल युनिट आहे किडनीचं, त्याला नेफ्रॉन म्हटलेलं आहे. नेफ्रॉन्स कुठे लोकेटेड असतात, नेफ्रॉन्स आर लोकेटेड इन द रेनल कॉर्टेक्स. आता इथे बघा, हेनलेच्या लूप वरती क्वेश्चन आलेला आहे, एक्सेप्ट फॉर देअर लूप ऑफ हेनले, ठीक आहे, ओके, विच डिसेंड इनटू द रेनल मेडुला. इथे तुम्हाला बोमेन्स कॅप्सूल वरती क्वेश्चन आहे, नेफ्रॉन वरती क्वेश्चन आहे, लूप ऑफ हेनले वरती क्वेश्चन आहे. म्हणजे हा पार्टच इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. इथे तुम्हाला ग्लोमेरुल्स दिसत आहेत, अशा प्रकारचे हे जे इमेजेस आहेत ग्लोमेरुल्स आहेत. इथे तुम्हाला नेफ्रॉन दिसत आहेत आणि इथे तुम्हाला बोमेन्स कॅप्सूल दिसत आहे, ठीक आहे. तर नेफ्रॉन्स कुठे लोकेटेड असतात ते तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तर इथे तुम्हाला नेफ्रॉनचे 2 पार्ट्स आहेत, ज्याला आपण रेनल कार्पुस्कल्स आणि रेनल ट्युब्युल असं म्हटलं जातं. आणि इथूनच तुम्हाला लूप ऑफ हेनले, आपण मधूनच कुठून तरी लूप ऑफ हेनले काढतो किंवा मधूनच आपण बोमॅन कॅप्सूल काढतो. पण जेव्हा तुम्ही नेफ्रॉन व्यवस्थित वाचलेलं असतं की बाबा नेफ्रॉनचे 2 पार्ट्स आहेत, पहिला पार्ट आहे रेनल कार्पुस्कल, दुसरा पार्ट आहे रेनल ट्युब्युल्स. आणि जेव्हा रेनल कार्पुस्कल्स आपण वाचतो तेव्हा तिथं बोमॅन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुल्स तुम्हाला वाचायला मिळतं, ठीक आहे, ओके. तर रेनल ट्युब्युल्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर ही सिरीज आहे, सिरीज ऑफ सिंगल लेअर ट्युब्युल्स. प्रॉक्सिमल याच्यावरती क्वेश्चन नाही याला करू नका, डिस्टल याच्यावरती पण करू नका, लूप ऑफ हेनले फक्त करून घ्या. बाकी तुम्हाला ग्लोमेरुल्स मध्ये तर तुम्हाला हे 3 पॉइंट आहेत ना, हे नाही केले तरी चालतील, ठीक आहे, ओके. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे, किडनीज आर मेड अप ऑफ नेफ्रॉन्स, ब्लड एंटर्स द नेफ्रॉन वेअर इम्प्युरिटीज आर फिल्ट्रेटेड. कुठे फिल्ट्रेट होतात, नेफ्रॉन मध्ये. आणि पुढे काय होतं, आउट अँड
इथं कलेक्टिंग डक्ट मध्ये जातात. द प्युरिफाईड ब्लड लिव्स द नेफ्रॉन्स थ्रू द रेनल वेन. ओके, क्लिअर. तर पार्ट्स लक्षात ठेवा. जास्त काही एक्सप्लेनेशन जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा पण फॅक्च्युअल डाटा फक्त आयोगाकडून विचारला जातो, लक्षात घ्या. इथं तुम्हाला नेफ्रॉनची इमेज दिलेली आहे. बोमेन्स कॅप्सूल, ग्लोमेरुल्स, कलेक्टिंग डक्ट, युरेटर सगळं तुम्हाला दिलेलं आहे. इमेज वरती तर काही क्वेश्चन नसतात आपल्याला. आता इथं तुम्हाला बघायचं आहे की जे ग्लोमेरुल्स असतात ते काय असतात. तर द ग्लोमेरुल्स इज अ मास ऑफ थिन वॉल्ड कॅपिलरीज. ठीक आहे, ओके. इमेज बघून घ्या व्यवस्थित. ग्लोमेरुल्स, इथं तुम्हाला ग्लोमेरुल्सची इमेज दिलेली आहे. ठीक आहे, ओके. द बोमेन्स कॅप्सूल, बोमेन्स कॅप्सूल काय आहे बघा, इज अ डबल वॉल्ड, ठीक आहे, कप शेप्ड स्ट्रक्चर. तर हे डबल वॉल असलेलं कप शेपचं स्ट्रक्चर आहे. इथे बघा डबल वॉल आहे, ही वरची खालची वॉल, ही वाटते कप दिसतोय की नाही, आपला चहाचा कप असतो तसा. द प्रॉक्सिमल ट्युब्युल्स लीड्स फ्रॉम द बोमेन्स कॅप्सूल टू द लूप ऑफ हेनले. बघून घ्या, लूप ऑफ हेनले आणि बोमेन्स कॅप्सूल याच्याशी संबंधित आपल्याला इथं प्रॉक्सिमल ट्युब्युल्स दिलेला आहे. द लूप ऑफ हेनले काय आहे, इज अ लॉंग लूप विच एक्सटेंड इनटू द मेड्युला. ठीक आहे. आता याच्यावरती तुम्ही सेपरेटली पण माहिती घेऊ शकता. आपण जास्त डीप मध्ये जाऊ नका, कारण काय होतं माहिती का, आपल्याला अभ्यास करायला अजून भरपूर सारं सायन्स पडलेलं आहे. त्याच्यामुळं जितकं गरजेचं आहे, जितकं परीक्षेमध्ये विचारलं जाते तेवढंच तुम्ही करा. जितकी माहिती काढाल, नीटची वगैरे इन्फॉर्मेशन, नीटचे विद्यार्थी जे करतात ती पण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. पण आपल्यासाठी ते थोडं डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला तेवढाच एक सब्जेक्ट आहे का नाही, इतर पण सब्जेक्ट आपल्याला करावी लागतात. ठीक आहे, ओके. चला, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की प्रॉक्सिमल नेफ्रॉन्स आणि डिस्टल नेफ्रॉन्स या दोन्हींच्या मध्ये तुम्हाला काय मिळतं, लूप ऑफ हेनले मिळतं. ठीक आहे. आणि हेनलेच्या लूपचं मुख्य कार्य काय आहे बघा, हेनलेच्या लूपचं मुख्य कार्य आहे की शरीरातलं पाणी आणि NaCl सारख्या इतर महत्वपूर्ण क्षाराची पुनर्बांधणी करणं. ठीक आहे, ओके. इथं दिलेलं आहे, द डिस्टल ट्युब्युल्स कनेक्ट द लूप ऑफ हेनले टू द कलेक्टिंग डक्ट. लक्षात ठेवा, इच नेफ्रॉन हॅज इट्स ओन ब्लड सप्लाय. लक्षात घ्या, त्यांचा ओन ब्लड सप्लाय असतो. इच नेफ्रॉन्स रिलीजेस फ्लुइड टू कलेक्टिंग डक्ट विच लीड्स टू द युरेटर. ठीक आहे, ओके. इथपर्यंत हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी अजून आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण इथे द्यायचा प्रयत्न करते. बघा, आता तुम्ही जर आणखी डीप मध्ये गेला तर हेनलेचा लूप आहे ना 4 भागामध्ये विभागलेला आहे, असं पण तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. पण करू नका, हे मी तुम्हाला अजून पण सांगते. जिथपर्यंत आपल्याला गरजेचं आहे तिथपर्यंत केलं तरी चालेल. आणि मुख्य कार्य काय आहे हेनलेच्या लूपचं तेवढं फक्त लक्षात ठेवा, किंवा महत्व काय आहे, जर हेनलेच्या लूपचा आकार कसा असतो वगैरे इथपर्यंत आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. चला, नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. Each kidney contains 1 million nephrons. Very, very important. Blood flow through the kidneys. इथे बघा, blood enters through the renal arterioles. Each arteriole leads to a nephron, renal corpuscles. ओके, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बाकी आता इथं तुम्हाला सिक्वेन्स वगैरे कुठला विचारला जाऊ शकतो का नाही, ब्लड कसं फिल्टरेट होतं ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. द मेकॅनिझम ऑफ ब्लड प्युरिफिकेशन इन्व्हॉल्व्स. किती प्रोसेस इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, 2, फिल्ट्रेशन आणि रिॲब्सॉर्प्शन. लक्षात ठेवा, जसं तुम्हाला मूत्र विसर्जनाच्या स्टेप विचारल्या होत्या तसं तुम्हाला ब्लड प्युरिफिकेशनच्या पण स्टेप विचारल्या जाऊ शकतात. व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं फिल्ट्रेशन मध्ये तुम्हाला काय केलं जातं, वेस्ट प्रोडक्ट जे असतात ना ते रिमूव्ह केले जातात. आणि फिल्ट्रेशन जे आहे ना ते कुठं घडतं, मेनली ग्लोमेरुल्स मध्ये घडतं, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. ग्लोमेरुल्स काय, स्मॉल नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. स्मॉल नेटवर्क आहे
इथं तुम्हाला इन द टॉप ऑफ द नेफ्रॉन बाय हॉलो कप शेप्ड स्ट्रक्चर बोमॅन्स कॅप्सूल हे आपण पाठीमागं बघितलेलं आहे. द मटेरियल फिल्टर्ड फ्रॉम द ब्लड इन्क्लूड, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, वॉटर, युरिया, ग्लुकोज, साल्ट, अमिनो ऍसिड अँड सम विटॅमिन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्लाझ्मा प्रोटीन, सेल अँड प्लेटलेट्स रिमेन इन द ब्लड बिकॉज दे आर टू लार्ज टू पास थ्रू द कॅपिलरी वॉल्स. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. तर हे जे प्लाझ्मा प्रोटीनचा मुद्दा आहे ना, प्लाझ्मा प्रोटीनचा मुद्दा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्यावरती. ठीक आहे, म्हणजे युरिन फिल्ट्रेशन, रिअब्सॉर्प्शन हे विचारून झाले. तुम्हाला आता किडनीशी संबंधित विचारलं जाऊ शकतं. रिअब्सॉर्प्शन बघा, इथे काय होतं, मोस्ट ऑफ द मटेरियल रिमूव्ड फ्रॉम द ब्लड ऍट बोमॅन्स कॅप्सूल, बरोबर, मेक्स इट वे बॅक इन टू द ब्लड. आता ही जी प्रोसेस आहे ना, the process in which liquid is taken back into a vessel is called a reabsorption. Okay, almost 99% of the water that enters Bowman capsule is reabsorbed in the blood. कशामध्ये reabsorbed होतं, ब्लड मध्ये होतं. When the filtrate drains in the collecting duct, most water and nutrition have been reabsorbed in the blood. म्हणजे ब्लड मध्ये हे reabsorb होऊन जातं. इथे तुम्हाला ग्लोमेरुल फिल्ट्रेशन म्हणून क्वेश्चन बनू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला हे सगळे मुद्दे काय करायचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. रिमेनिंग मटेरियल कॉल्ड युरिन इज, आता हे युरिन कलेक्टिंग डक्ट मध्ये जातं. युरिन इज प्रायमरीली कॉन्सन्ट्रेटेड इन द लूप ऑफ हेनले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय. लूप ऑफ हेनले इज अ सेक्शन ऑफ नेफ्रॉन ट्यूब्यूल इन विच वॉटर इज कन्झर्व्ड अँड द व्हॉल्यूम ऑफ युरिन इज मिनिमाइज्ड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. As the kidney works, purified blood is returned to circulation while urine is collected in the urinary bladder. सोपं आहे, याच्यामध्ये काही विचारण्यासारखं नाहीये. बाकी तुम्हाला पुढचं सगळं माहितच आहे. युरेटर्स बद्दल आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं बघा, इथं तुम्हाला अ ट्यूब अप्रॉक्सिमेटली तुम्हाला हे किती इंचेस आहे हे विचारलं जाऊ शकतं, किंवा 3 लेयर्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, स्मूथ मसल, फायब्रस मसल, म्युकस लेयर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पेरिस्टालिसिस, अ रिदमिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युरेटर स्मूथ मसल विच हेल्प्स टू मूव्ह द युरिन इनटू द ब्लॅडर. तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. युरेटरशी रिलेटेड हे आहे. युरेटर दोन्ही बाजूला असतं, 3 लेयर असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर, हॉलो मस्क्युलर ऑर्गन दॅट स्टोअर युरिन. तर हे आहे युरिनरी ब्लॅडर, याच्यामध्ये युरिन स्टोअर केलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं तुम्हाला 300 ते 400 मिलीलिटर हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. याच्या वॉलमध्ये तुम्हाला इपिथेलियल टिश्यू मिळतात आणि इथं तुम्हाला बाकी तुम्ही याच्यामध्ये काही जास्त लक्षात ठेवू नका. युरेथ्रामध्ये तुम्हाला ही एक ट्यूब असते, स्मूथ मसल विथ म्युकस लाइनिंग. स्मूथ मसलची एक ट्यूब असते, म्युकस लाइनिंग असते, युरिन कॅरी करते फ्रॉम द ब्लॅडर टू द आउटसाइड ऑफ द बॉडी. फिमेल युरेथ्रा 1.5 इंचेस असतो, मेल युरेथ्रा 8 इंचेस असतो. ओपन थ्रू, आता इथं बघा, इथं तुम्हाला ना जे जास्त कंटेंट आहे ना, म्हणजे पासेस थ्रू 3 डिफरंट रिजन्स, प्रोस्टेट ग्लँड, मेम्ब्रेनियस पोर्शन आणि पेनिस. तर याच्यावरती आयोगाने कधी जास्त क्वेश्चन विचारले नाही, पण अप्रॉक्सिमेटली किती इंचेस असतो हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बाकीचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, डायलिसिस. अशा प्रकारचे क्वेश्चन आयोगाकडून डेफिनेटली विचारले जाऊ शकतात. डायलिसिस म्हणजे काय, जसं तुम्हाला MRI म्हणजे काय, सिटी स्कॅन म्हणजे काय, हे क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला माहिती आहे बघा, आपल्याला काय माहिती की आपल्या शरीरातल्या दोन्ही किडन्यांमध्ये 1200 मिलीलिटर रक्त शुद्ध होण्यासाठी येतं. ठीक आहे, मग हे रक्त हृदयाद्वारे शरीरात पोहोचणाऱ्या संपूर्ण रक्ताच्या किती टक्के असतं, 20% असतं. 24 तासामध्ये साधारणतः 1700 लिटर रक्त शुद्ध केलं जातं. मग रक्त शुद्ध करून मूत्र तयार करणाऱ्या किडनीच्या सर्वात छोट्या आणि बारीक भागाला आपण काय म्हटलेलं आहे, नेफ्रॉन म्हटलं, बरोबर. प्रत्येक किडनीमध्ये किती 10 लाख नेफ्रॉन्स असतात. प्रत्येक नेफ्रॉनचे 2 भाग असतात, पहिला ग्लोमेरुल्स, दुसरा ट्युब्युल्स. हे तुम्हाला सांगितले मी. मग ग्लोमेरुल्स नावाने ओळखली जाणारी झडप काय करते, 125 मिलीलिटर प्रवाही करून 24 तासामध्ये 180 लिटर मूत्र तयार करते. मग या 180 लिटर मूत्रामध्ये अनावश्यक पदार्थ असतात, आपण बघितलं, क्षार वगैरे, ग्लुकोज, अन्य पदार्थ जे आवश्यक असतात ते पण असतात, आवश्यक नसतात ते पण असतात. ठीक आहे, ओके.
तर लक्षात घ्या, मग ग्लोमेरुल्स मध्ये तयार झालेले मूत्र ट्युब्युल्स मध्ये येते, हे आपण बघितलंय. तिथं 99% काय होतं, रिअब्सॉर्प्शन होतं. बरोबर. मग ट्युब्युल्स मध्ये होणाऱ्या शोषणाला शुद्धीपूर्वक शोषण म्हटलं जातं, शुद्ध करायच्या अगोदरचं शोषण. ठीक आहे. मग हे का म्हटलं जातं, कारण काय माहिती का, 180 लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या मूत्रातले आवश्यक पदार्थ आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात, ते शोषून घेतले पाहिजेत की नाही. बरोबर. केवळ 1 किंवा 2 लिटर मूत्रातून पूर्ण कचरा आणि अनावश्यक क्षार बाहेर टाकले जातात. लक्षात घ्या. मग अशा प्रकारे किडनीमध्ये अतिशय कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होत जातात आणि मग मूत्र तयार होतं. मग निरोगी किडनी असणाऱ्या व्यक्तीमध्ये मूत्राचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं का? लक्षात घ्या, जो निरोगी माणूस आहे असू शकतं. तुम्ही पाणी पिता, तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये राहता, तिथं टेम्परेचर कसं आहे याच्यावरती सगळं डिपेंड करतं. जर एखादा पर्सन आहे तो पाणी खूप कमी पितोय, बरोबर, लक्षात घ्या, अर्धा लिटर, पण मूत्र घट्ट तयार होते. जास्त पाणी पिलं, जास्त आणि पातळ मूत्र तयार होतं. उन्हाळ्यामध्ये घाम जास्त आल्यामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं. थंडीत घाम कमी येतो, थंडीत वारंवार आपल्याला लघवी लागते. म्हणजे सर्वसाधारण प्रमाणात पाणी पिणाऱ्या व्यक्तीला अर्धा लिटरहून कमी किंवा 3 लिटरहून अधिक लघवी होत असेल तर किडनीच्या रोगाची सुरुवात झाल्याची लक्षणं आहेत. हे आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. तर हे सगळं इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली. आता आपण बघतोय डायलिसिस म्हणजे काय. ठीक आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे हे बघितलेलं असेल डायलिसिस वगैरे. तर बघा, आपल्या रक्तातील जे दूषित पदार्थ आहेत ना, ते बाहेर काढण्याची प्रक्रियामध्ये डायलिसिस म्हणजे जे काम किडनी करते ते इथं कृत्रिमरित्या केलं जातं. किडनीचं जर काम चालत नसेल तर डायलिसिस करावं लागतं. ठीक आहे, लक्षात घ्या. तर डायलिसिस म्हणजे काय, जेव्हा दोन्ही किडन्या तुमच्या निकामी होतात अशा परिस्थितीमध्ये किडनीच्या कामाच्या कृत्रिम पर्याय पद्धतीला डायलिसिस म्हटलं जातं. काय काम असतं डायलिसिसचं? बघा, डायलिसिसचं काम असतं की रक्तातील अनावश्यक उत्सर्जित पदार्थ क्रिएटिनिन युरिया हे दूर करायचं आणि रक्त शुद्ध करायचं. ठीक आहे. शरीरात जमा झालेलं जास्त पाणी काढून द्रवाचा समतोल राखायचा. शरीरातील क्षारांचे प्रमाण सोडियम पोटॅशियम योग्य ठेवायचं. शरीरातील आम्लाचं प्रमाण अधिक असल्यास ते कमी करून योग्य ठेवायचं. मग डायलिसिसची गरज भासते केव्हा? लक्षात घ्या. ओके, इथं तुम्हाला पूर्ण इमेज दाखवलेली आहे, मी एक्सप्लेन करते. किडनीची कार्यक्षमता जेव्हा कमी होते, किडनी पूर्ण बंद करते काम करायचं. औषधं घेऊन सुद्धा किडनी रोगाची लक्षणं काय असतात? उलटी होणं, मळमळणं वगैरे वगैरे. अशा अवस्थेमध्ये डायलिसिसची आवश्यकता भासते. सामान्यतः रक्त तपासणीत जर सिरम क्रिएटिनिनचं प्रमाण 8 मिलीग्रॅम पेक्षा जास्त आढळलं तर डायलिसिस करावं लागतं. ठीक आहे. ओके. आणि डायलिसिस केल्यावर किडनी पुन्हा काम करू लागते का? नाही. लक्षात घ्या, डायलिसिस केल्यानंतर किडनी पुन्हा काम करत नाही. अशा रुग्णांमध्ये डायलिसिस हा किडनीचे काम करणारा कृत्रिम पर्याय आहे. तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमितपणे कायम डायलिसिस त्यांना करावं लागतं. बरोबर. पण अॅक्यूट किडनी फेल्युलर रोगांमध्ये थोडा काळ डायलिसिस करून घेणं गरजेचं असतं. इथं किडनी काही दिवसांनी पूर्ववत काम करू लागते, त्यांना नंतर डायलिसिस औषधाची गरज पडत नाही. डायलिसिसचे पण प्रकार असतात, हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही जास्त डीपमध्ये जाऊ नका, पण हे सगळं जे आहे ना, हे सगळं आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर इथं आपला हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपला पूर्ण होतो. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही. तर असेच सायन्सचे लेक्चर हवे असतील तर डेफिनेटली कमेंट करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.